झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीनं 7व्यांदा नोटीस बजावली। जमीन घोटाळा प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली। सोरेन यांना दिल्लीच्या कार्यालयामध्ये उपस्थित राहण्याचे निर्देश ईडीनं दिले। राजधानी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाची जोरदार तयारी सुरू आहे। इंडिया गेटवर प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या परेडची रंगीत तालीम पार पडली। पहाटेच्या सुमारास भारतीय जवानांनी कवायतही केलेल्या आहेत। रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिका चांगलीच खवळली आहे। रशियाचा युक्रेनवरील हल्ला हा जगाला इशारा आहे। व्लादिमीर पुतीन यांना आता थांबवण्याची गरज आहे असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी दिला आहे। रशियानं युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला। रशियानं युक्रेनवर तब्बल 122 क्षेपणास्त्र डागली आहे। यासह 36 ड्रोन हल्ले केले आणि या हल्ल्यात युक्रेनमधील 27 नागरिकांचा बळी गेला, तर 130हून अधिक जखमी झालेले आहेत। रशियाची 87 क्षेपणास्त्र आणि 27 ड्रोन प्रतिहल्ल्यामध्ये पाडल्याची माहिती युक्रेनच्या सैन्य दल प्रमुखांनी दिली आहे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघडकीस आलाय। मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद त्याच्या प्रत्यार्पणास पाकिस्ताननं स्पष्ट नकार दिला। मुंबईवर झालेल्या 26/11च्या हल्ल्यात हाफिज सईद हा प्रमुख आरोपी आहे आणि हल्ल्यामागचा तो प्रमुख सूत्रधार आहे। भीमा कोरेगाव प्रकरणी संशयित आरोपी गौतम नवलखाची दिल्ली पोलिसांकडून चौकशी होणार आहे। यासाठी दिल्ली पोलिसांची विशेष टीम नवी मुंबईमध्ये दाखल झाली। आग्रोळी गावामध्ये गौतम नवलखा नजरकैदेत ठेवण्यात आलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस चौकशी करणार आहेत। चीनी फंडिंग आणि सय्यद गुलाम नबी फईद यांच्या संबंधांबाबतही चौकशी होणार असल्याचं कळत आहे। ठाकरेगडाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांना नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळालेला आहे। त्यांना अटीशर्तींच्या आधी अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे। लातूरच्या पदप्रतिबंधक विभागानं महापालिकेच्या कंत्राटामध्ये अपहार केल्याच्या तक्रारीवरून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला। उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 5 मध्ये एका सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल आणि काडतुसं जप्त करण्यात आली। संतोष मोहिते असं त्याचं नाव असून त्याच्या विरोधात 7 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। त्यानं गावठी पिस्तूल कुठून आणलं, तसंच तो घातपात करणार होता का याचा तपास आता सुरू झाला आहे।